पुण्यात एका वेगळ्या आजारानं डोकं वर काढलंय। गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे 22 संशयित रुग्ण पुण्यात सापडलेत। संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी NIV पाठवण्यात आलेत। गुलेन बॅरी सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो 1 लाखांमध्ये एका व्यक्तीत आढळतो। वेगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन्स घेतल्या असतील किंवा H1N1 च्या वॅक्सिन घेतल्या असतील तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो। याचं निदान करण्यासाठी स्पायनल फ्लूइडची चाचणी केली जाते। उपाय म्हणून प्लाझ्मा एक्सचेंज सारखे उपचार देखील केले जातात। हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नसल्याची माहिती आहे। हा आजार संसर्गजन्य नसला तरी पुणे महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येते। दरम्यान पुणे पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी याबद्दल काय माहिती दिली पाहूया। आपण हे जे केसेस सापडलेत त्यांचा सविस्तर सर्वे करतोय। त्यांची डिटेल्ड हिस्ट्री घेणार आहोत आपण की वॉटर सॅम्पल्स पण घेतोय आपण, त्यांचे स्टूल सॅम्पल्स पण घेतोय आणि सर्व डिटेल हिस्ट्री घेऊन ठराविक कुठला सोर्स आहे का किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत आणि 1-2 दिवसामध्ये त्या एक्सपर्ट कमिटीचा जो ओपिनियन येईल त्या अनुषंगानं जो निष्कर्ष आहे तो सुद्धा आपण नंतर सगळ्यासमोर ठेवणार आहोत। सध्या तरी तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।